दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने सिद्धेश आणि तदनंतर पद्मन अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर निशांत या गोलंदाजाला आपण पाहत आहे. सिद्धेश आहे स्ट्राईक एंडला बॅटर. खोलवरले हाताळली, पहिला चेंडू ऑन द राईस खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश कावकून सीमारेषा लगत. क्विकली फेकी जरूर झाली, परंतु क्विकली वळालेत सिंगल आणि डबल धाबे करिता. या 2 धाबा येत आहेत आणि दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्येला देखील झालेली सुरुवात 2 या अंकाने. काय अप्रतिम मॅच राहिली. मागील मॅच विशेष करून आपण पाहिली की 33 धाबाच्या डिपेंड झाल्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी टीम आदर्श पनसपाडा या संघाकडनं ही सेकंड हाफ मधील दुसरी मॅच थोडीशी घाई करणं अपेक्षित असेल. घड्याळामध्ये ऑलमोस्ट आता 2 वाजायला आलेले आहेत आणि आजचं शेड्यूल हे बरंच लांबवरचं झालंय. खाली राहिला चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून झाली असते. त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. योग्य त्या पद्धतीची लाईन आणि लेंथ ही निशांतने हाताळली या षटकाघडी. पहिल्या चेंडूवर अगदी 2 धावा जरूर आल्या, परंतु दुसरा चेंडू यावेळेस निर्धाव स्वरूपाने जो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज बॅकअप दिले आहे. परिपूर्ण पिक तर केले जरूर, परंतु ओहो, क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं झालेल्या मिस्टेक आणि गफलती जीवनदान मिळाले जरूर. म्हणून त्या गोष्टीचे उल्लेख ना मी अगोदरच देखील केले होते की ड्यू फॅक्टर कुठेतरी जे जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, कारण की वैतरण आखाडी जी जवळपाडा आणि अवतीभवती आहे, म्हणूनच कुठेतरी थंडपणा जो वातावरणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळजवळ ड्यू हा देखील आहे या मैदानावर. 4 या अंकांवर धावगती, 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस, सरळ चेंडू निघून झाली यस त्यांच्या मागे. योगेश बुरकुंड आहेत यस त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. दीपक भुरकुण याला आपण पाहता यस त्यांच्या मागे. 4 या अंकांवर धावगती. सिद्धेश मोठा प्रार जरूर करायचा आहे आणि यावेळेस दीपक चुकी करणार नाही. चांगल्या पद्धतीचा झेल तो झालाय कन्वर्ट आणि पहिल्या विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज बाद गॉन. गोलंदाजी मार्कवर मेहुल या गोलंदाजाला आणलं गेलंय. जर्सी स्पॉन्सर्ड बाय प्रदीप गावड यांच्या माध्यमानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे हा संघ मैदानाच्या दिशेने. फटका हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. आकाश जोपर्यंत डीप वरनं पुढे येईल, चेंडूच्या हाताळली प्रदीप याला पण पाहत आहे. जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल आणि डबलला तिसऱ्या धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. जरी सुद्धा सिनियर्स असले तरी देखील आतापर्यंत चोख रनिंग बिटवीन द विकेट. 40 प्लस आहेत पद्मन, एकेंडे प्रकाश, त्यांना देखील आपण पाहत आहे. 3 धाबा जरूर येतात आणि तिहेरीच्या मदतीने धावगती 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. 1.1 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. मोठा स्ट्रोक खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये त्या दिशेने
जीवनदान पुन्हा एकदा मिळालंय प्रदीप, यालाच आपण पाहताय. पिच्छा सोडत नाहीये चेंडू. प्रदीपचा देखील सिंगलला डबल धाबेमध्ये पुन्हा एकदा परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर हे धाब फलकच्या अधोरेखित आहे. प्रकाशला 2 धाब्यांवर आपण खेळताना पाहताय. पद्मन एकेडने 3 धाब्यांवर खेळतोय. एक चेंडूचा फेस अगोडा पे चिलेंता पुलचा फटका, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहेत. आकाश जोपर्यंत चेंडूपर्यंत येतील आणि चेंडूला उचलून फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या दिशेने सुरू झालाय. आता इथून बाद व्हावं लागेल, कारण की या धावेची आवश्यकता आणि गरज होती का, हा एक प्रश्नचिन्ह होता. कुठेतरी फेकी स्क्वेअर देखील झाली होती आणि धावत पळत सुटले एकेडने प्रकाश. इथून पद्मनला बाद व्हावं लागेल. विकेटचं झालेलं पतन निराश. हतबल मनाने तंबूच्या दिशेने रवाना. बॅक टू द डगआउट गॉन. आहे नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतो. 10 रन्स ऑन अ कार्ड. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवले गेले. फटका हवेमध्ये उभा झालाय. गोलंदाज स्वतः जजमेंट करतात आणि योग्य ते जजमेंट मेहुलने या अगोदर झेल जरूर सोडला होता, परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रू समाप्त करून हा झेल कन्वर्ट केलाय. गुड कॉट अँड बोल्ड. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज होईल बाद. मैदानाच्या दिशेने यश या फलंदाजाला आपण पाहताय. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर धाव फलक. चांगला स्ट्रोक आहे. कनेक्शन प्रॉपरली जुळलंय. फाईनल एक क्षेत्रात दॅट्स अ बिगी. षटकार 6. योग्य त्या पद्धतीची लेन थोडीशी आतमध्ये जरूर वळाली आणि त्याच दिशेने दिशा दर्शवली जात आहे. जणू काही सूर्यकुमार यादव सूर्याची आठवण ताजा झाली या स्ट्रोकने. आणि विजय केने आणि जवळ जांभूलपाडा कर त्या दिशेने आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या भेटी करिता मात्र हा चेंडू निघून गेला. 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. 3 धक्के आतापर्यंत बसल्यात, परंतु यशच्या बाट मधनं आलेला हा षटकार. धावींची गरज होते आणि धावींची पूर्तता देखील होते. ऑप्शनच्या बाहेर खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. प्रदीप याला पण पाहत आहे. हळूवारपणे थोडंसं पंबलचं कारण सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मिळणार आहेत आणि 2च धावेवर समाधानी राहावं लागेल. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथून झाला अद्यावत. टीम वाघोबा ग्रुप कसराळी संघाची धावसंख्या 18 या अंकांवर. 3 गडी बाद. तर 18 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहेत. 3 धक्के जे आतापर्यंत बसलेत. हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर संदेश. हुकचा फटका जरूर खेळायचा आहे. दिशा दर्शवले, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित करण्याचा मानस जरूर झाला आणि विकेट मिळेल. प्रेमनाथ वैतीला यावेळेस परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपाने बसलेला हा 4था धक्का. टीम वाघोबा ग्रुप कसराळी या संघाला फलंदाज बाद.
अंकांवर धावफलक आहे. नव्याने बॅटर उमेश या फलंदाजाला पण पाहत आहे आणि संदेशला मिळालेली ही विकेट धावचीच्या स्वरूपाने माफ करा. विकेट मिळाले जरूर. 19 अंकांवर धावफलक. खेचून मारण्याची मानसिकता बॉडी लाईनला हा चेंडू आदळला गेलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न लेगबाईचा इशारा पंच महेंद्र गरेल. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळणार आणि सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धाव फलक. चांगली गोलंदाजी झाले जरूर इथून दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे या संघाकडनं. आगळा वेगळा स्ट्रोक जरूर खेळायचा होता. अतिरिक्त बाउन्स जरूर होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. शॉर्ट फाईन लेग मध्ये ते अॅक्युरेसी विशेष करून इथून पाहायला मिळतंय आणि कुठेतरी ओहो आता हातात चेंडू निसटला आणि आता धावा बनताना जाताना सर्व काही गोष्टी इथून पाहायला मिळतात. या अगोदर देखील आपण असंच चित्र पाहिलं. हलकासा आपण पाहता इथून हा चेंडू आपण पाहू शकाल की समोरनं थोडासा बाउन्स झाला. 3 धावा येत आहेत. तिहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 23 या अंकांवर हे धावफलक जादोरीकीत आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून अद्यावत झालाय. 23 रन्स ऑन अ कार्ड. 23 या अंकांवर हे धावफलक जादोरीकीत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून संदेश सुसज्जित होईल. मिस्टेक ज्या घटित होतात ना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने होतात म्हणून कुठेतरी तुम्ही जर गफलत कराल तर समोरच्या संघाला त्याचा फायदा मिळणार आहे. तितकासा स्ट्रोक तर कन्व्हिन्सिंगली जुळू शकला नाही. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक अवतीभवती जवळ जवळ 4 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूची हाताळणी ती केली जात आहे आणि तत्पूर्वी आपण म्हणू शकाल की 3 धावा पुन्हा एकदा पळून काढल्या जात आहेत. अप्रतिम. कुठेतरी आपण म्हणायचं झालं तर ते मला अजूनही आठवतंय की लगान पिक्चर ज्या पद्धतीने अगदी चेंडूला अगदी फील्ड करण्यासाठी 3 ते 4 क्षेत्ररक्षक अवतीभवती यायचे ते चित्र यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळालं जरूर. मिस्टेक घटित झाल्यात. स्कोर कार्डवर आपण पाहत आहे की 3 धावा 2 वेळेस पळून काढल्यात आणि त्यात देखील लागोपाठ म्हणून शारीरिक थकवा आहे. दोन्ही अगदी फलंदाजांच्या चेहऱ्यावर ते हावभाव पाहू शकाल. 26 या अंकांवर धावफलक. 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदेश. हुकचा फटका बारदार आहे. फाईन लेग क्षेत्रातनं चेंडू निघून जाईल का? पाठलाग तर आहे आणि पाठलाग तो राहिला पुरा. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. महत्वाचा चौकार. मच नेडेड बाउंड्री. चौकार. या लेंथ कुठेतरी प्रदीप नाखुश आहेत कारण की चांगली गोलंदाजी चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवर हाताळायचे आणि इथून कुठेतरी मिस्टेक घटित झाल्या. 4 धावा येतात. हुकचा फटका जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. 30 या अंकांवर धावफलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या इनिंग मधील. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. सरबॅटचा वापर केला जातोय. तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगरवरनं पुढे येतील आणि आता चेंडूची हाताळणी व्यवस्थित पद्धतीने केली जाते. एक सिंगल धाव मिळेल. षटकाची देखील समाप्ती होईल आणि इनिंगची देखील समाप्ती होईल. धावगतीचे एकंदरीत जाऊन पोहोचलंय 31 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय 32 धावसंख्येचं या मॅचला जिंकण्यासाठी दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघाला बनवाव्या लागतील 32 धावा. बॅटिंग समरी आपण पाहत आहे. सिद्धीचा खेळ 4 धाब्यांवर तो बाद झाला. पद्मान अगदी रनआउटच्या स्वरूपाने 3 धाब्यांवर बाद झाले. प्रकाश अगदी आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने कॉटन बोल्ड मेहुलच्या माध्यमानं तो देखील 3 धाब्यांवर बाद झाला. प्रथमेश अगदी आपण पाहत आहे. प्रेमनाथ कुठेतरी रनआउटच्या स्वरूपाने ते देखील बाद झाले. परंतु यशची बॅटिंग पहा. 5 चेंडूकडे 16 धाबा आणि त्याच्याच बॅटिंगच्या जोरावर धावगती 31 या अंकांवर आणि विशेष करून एक्स्ट्राच्या स्वरूपाने फक्त आणि फक्त एक लेग बाईची धाव आणि हे महत्वाचं होतं कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा जास्तीत जास्त दिल्या नाही. निशांची गोलंदाजी 1 षटक हाताळलं. 4 धाब्यांचं ते षटक राहिलं. मेहुलने 1 षटक हाताळलं. 14 धाब्यांचं ते षटक राहिलं. तदनंतर संदेशचं षटक 12 धाब्यांचं जे पाहायला मिळालं. फॉलो ऑफ विकेट्स. पहिला धक्का जो बसला 4 धाब्यांवर. दुसरा धक्का बसला 10 धाब्यांवर. तिसरा धक्का 10 धाब्यांवर. चौथा धक्का 19 धाब्यांवर आणि 19 नंतर जी पार्टनरशिप हळूवारपणे मेंटेन झाली 5व्या विकेट करिता. प्रत्युत्तर 31 धावा. 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही संघाचे कर्णधार आई जीवदानी कसराळी ब संघाचा कर्णधार आणि वाघोबा खंदरपाडा संघाचा कर्णधार मार्गस्थ व्हायचा. चला चेंडूची पूर्तता करा. मैदानाच्या दिशेने 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 32 धावसंख्येची गरज.
32 धावसंख्येचा पाठलाग. आगळं वेगळं पारितोषिक लागलंय अविनाश मॅजिक यांच्याकडनं. अविनाश मॅजिक ग्रुप जर दत्त ग्रुप एंटरप्राइजेस कोशिंबे संघ या मॅच मध्ये जर पराभूत होईल तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. आगळं वेगळं कॅश प्राइज जरूर लावलं गेलंय. नेहमीच आपण कॅश प्राइज ऊर्जा देण्याकरिता लावतो, ऊर्जा खेचून घेण्याकरिता कॅश प्राइज लावलंय. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल ते देखील पाहण्यायोग्य आहे. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे या संघाकडनं 2 सलामीवीर दीपक बोरकुण आणि त्यानंतर एबी अशोक भोईर. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता अनंता या गोलंदाजाला आपण पाहत आहे. सुरुवात होईल या रनचेसला. 32चा पाठलाग करायचा आहे. समोरच्या दिशेने खेळलाय पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विश्वास किनी आहे डीप मध्ये आणि चेंडूची हाताळणी व्यवस्थित पद्धतीने केली जाईल. ऑन दी मार्क होईल. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या दीपकच्या बॅटमधनं एक सिंगल धाव. चांगल्या पद्धतीची बॅटिंग झाली आणि विशेष करून यशचं कौतुक करावं लागेल की त्याने जी 16 धावांची इनिंग खेळले ज्याने मात्र अगदी लढण्याकरिता बळ जरूर मिळाले. टीम वागोबा ग्रुप कसराळी या संघाला एक या अंकांवर धावफलक. पुन्हा एकदा अनंता गोलंदाजी मार्कवर. कोलवर लेन चांगली लाईन आहे. थोडस सरकी शॉट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे प्रकाशांच्या हातखंडामध्ये धाव चेंडूची सांगता. बरोबर व्हाईट यॉर्कर बुंद्यात हाताळला. बॉटम हँड फ्लिक झाला होता परंतु चेंडूचं कनेक्शन जे बनवू शकलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतंय. बॅटला हलवारपणे स्नेक अँड टेकन. महत्वाचा धक्का आहे. अशोकचं बाद होणं. या पहिल्या षटकाकडे स्ट्रगल सुरू झालाय. विकेटचं झालेलं बदन. यष्ट्यांच्या मागे प्रकाशांचा चांगला झेल. विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. फर्स्ट विकेट डाऊन एअर गॉन. एक या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि एक धक्का जो बसला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. अश्विन याला आपण पाहताय नव्याने बॅटर. बॅटची एज थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर जरूर मिळेल. एक सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 2 धाबा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. अभि मॅजिक ग्रुप यांच्याकडनं जर पराभूत होईल दत्तगुरु एंटरप्राइजेस संघ तर 500 रुपयांचं कॅश प्राइज जे दिलं जाईल. 2 या अंकांवर धावगती. खुलवर लेंथ आहे. चांगल्या पद्धतीची लेन जी इथून हाताळली गेली. सरळ यष्ट्यांच्या मागे फील्ड होईल. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. सदा चायनीज वाला त्यांचा कुक जिथे कुठे असेल आपण तुमची फॅमिली वाट पाहते. आपण संपर्क साधायचा आहे. बघा कुठे हरवलाय शोधा. 2 या अंकांवर धावगती. खोलवरले अपिश खेळलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. घरंगळत उमेश आहेत. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव आहे. ते चांगली गोलंदाज आहे. अनंताकडे वेग नाहीये परंतु ज्या पद्धतीची लाईन पकडली आणि ज्या लेंथवर गोलंदाजी होते ते अतिशय सुरेख. आता सामना थोडासा टफ बनत असताना 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 29ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हळुवारपणे वातावरणामध्ये थंडपणा जरूर आहे. घेऊया एक हळूवारपणे ब्रेक. जाऊया डीजे. अंकांवर धावफलक आहे. 12 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 29 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच ते टीम वागोबा कंदरपाडा आणि आई जीवदानी कसराळी ब दोन्ही संघ आमने सामने जे पाहायला मिळणार आहेत. स्ट्राईक एंडला इथून दीपक असेल. 3 धावा स्कोर कार्ड अधोरेखित आहेत.
सरबाटचा उपयोग केला जाईल. बडोमांडचा व्यवस्थित उपयोग आहे. चांगला स्ट्रोक आणि चांगलं कनेक्शन. दीपक बुरकुंडच्या बाट मधनं लॉंग ऑन क्लिअर करणारा परिपक्वतेचा हा षटकार 6. स्वतःच्या मनगडात सामर्थ्य असणाऱ्याला दुसऱ्याच्या ताकदीची भीती कधीच वाटत नाही आणि हा स्ट्रोक दाखवून गेलात की दीपक मध्ये ते पोटेन्शियल आहे. आणखी एक प्रहार. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. जणू काही रात्रीच्या अंधारामध्ये काजवा. षटकार 6. स्लॉटेड गोलंदाजी होते यावेळेस आणि अगोदरचा चेंडू सरळ बॅटचा उपयोग केला होता. यावेळेस बॅट थोडीशी अक्रॉस गेले आणि परिपूर्ण अगदी आपण पाहत आहे की स्लॉट मध्ये गोलंदाजी, सरळ प्लॉट मध्ये दिशा दर्शवली. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. आता बाकीचे काम पंच करतील. पंचांचे दोन्ही आज झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 16 या अंकांवर. अभि मॅजिक जर दत्तगुरु एंटरप्राइजेस संघ पराभूत होईल तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठणं शिल्लक आहे आणि चांगली बॅटिंग आहे दीपक बुरकुंडकडनं आतापर्यंत ती पाहायला मिळते. 6 चेंडूकडे 14 धाब्यांवर 2 हरहुरी प्रहार या षटकाकडे. जागा बनवून खेळायचं होतं जरूर. धावगड्याकरिता फोर्स झालेत. आता या धावेची गरज होती का? ओहो, दैव देत आणि कर्म नेत. पुन्हा एकदा आपण म्हणू शकाल की दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूला शोधतायत. दो टांगो के बीच में से गेंद निकलती हुई. आता कोणाचे हात कमरेवर, कोणाचे हात डोक्यावर, कोणी मात्र नख कुरतडतंय आणि या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी पहा. जिथे एक धाव जरूर बनत नव्हती, खतरे की घंटी जरूर होती, त्या दिशेने धावत पळत सुटले होते. हातातनं चेंडू निसटला. तदनंतर फ्रस्ट्रेशन लेवल हाय. या मॅच मध्ये अगदी आपण म्हणू शकाल की प्रत्येकदा पहा विश्वास किनी त्या दिशेने खंबल, अनंता देखील त्या दिशेने फंबल आणि जोपर्यंत फंबल झाली सिंहगडाला उशिराने जाग आली. 3 धावा पळून काढल्या जात आहेत. 19 अंकांवर धावगती. मोठा प्रहार. डेफिनेटली चांगलं कनेक्शन आहे. अफलातून टायमिंग. गेलाय चेंडू सीमारेषा पार. मिळतील पुन्हा एकदा 6 धावा. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. अप्रतिम फ्रंट फुटवर येऊन अगदी ऑन द राईज खेळला आणि वाईडिश काउकोनं सीमारेषा पार. ग्रेट कॅमेरा वर्क विश नेटवर्कच्या माध्यमानं फ्रंट फुटवरून टॅप केलं जात आहे. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. एक सिंगल धावा अधोरेखित झाले. काहीतून डबल करिता वळतील का? यू वेट म्हणून म्हटलं गेलं. एक सिंगल धावच येईल. या सिंगलच्या मदतीने या धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 26 या अंकांवर. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 6 आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. जिथे 12 चेंडू 29 ची गरज होती ना, तिथे आता सामना पहा. बॅलन्सिंग आहे. परिपूर्ण रनबॉल सिच्युएशन. हाच क्रिकेटचा खेळ आहे. पलमे तोला, पलमे माशा, कभी राजा कभी रंग. 26 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 6 धाव्यांची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. प्रकाशाला पण पाहता हे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला इथून अश्विन. पाकपुट पंच जरूर आहे. त्या दिशेने अनंता. जोपर्यंत चेंडूला उचलूनपैकी केली जाईल. सिंगलला डबल धावेकरिता आता प्रयत्न सुरू झालाय आणि 2 धावा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 28 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे
अजूनही 4 धाब्यांची गरज आहे आणि उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 5. 5 balls रिमेनिंग अँड 4 runs रिक्वायर्ड टू विन. 28 रन्स ऑन अ कार्ड. मागील षटक जे जवळजवळ 23 धाब्यांचं राहिलं आणि ज्यामध्ये 3 मोठे प्रहार जे विशेष करून पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने जरूर खेळायचा आहे. फटका हवेमध्ये, प्रकाशा झेलखाली आणि चुकी होणार नाही. विकेट मिळवली जाईल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मच निडेड विकेट. काय मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न मिळेल का? धक्का तर मिळालाय. 4 चेंडू 4 ची गरज. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने निशान. 4 धाब्यांची गरज आहे. ऑलमोस्ट रनबॉल सिच्युएशन. मागील मॅच मध्ये 33 धावा वाचल्या होत्या. या मॅच मध्ये 32 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेले. इक्वेशन आणि सिच्युएशन. 4 धाब्यांची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 28 रन्स ऑन कार्ड. 28 या अंकांवर धावफलक निशांकडे ती स्ट्राईक. कटकड्याचा प्रयत्न बीट झाले. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे फील्ड केला जाईल. उम्मीद हारायची नाहीये. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, होप्स जिवंत ठेवायचे असतात. हिम्मत हारली तरी चालेल, परंतु खेळाडूंना हिमतीने कधीच हारू नका. आणि हीच ती मॅचची सिच्युएशन आहे. इथून जर मॅच काढून दिली तर एक चांगल्या पद्धतीने अगदी मॅच रंगताना पाहायला मिळेल. डीप मध्ये अगदी चेंडूला फील्ड केलं जाते. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित करण्याचा मानस. वेळ घेतला. बाकीचं काम दोन्ही फलंदाजाने आता पहा. नशीब देखील साथ देत आहे. इकडनं तिकडे, तिकडून इकडे सर्व काही चल बिचलित होत असताना पाहायला मिळतंय. आता स्कोर झालाय लेवल. एका धाबेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. ज्या दिवशी नशीब साथ देत नाही ना, त्यावेळेस काहीही करा, सर्व काही गोष्टी विपरीत घडताना पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम, म्हणून धाबा तुम्हाला परिपूर्ण कराव्याच लागतील. पाहता या त्याच धाबा आहेत ज्या मिसफिल्डिंगच्या माध्यमानं झाल्या, ज्या कुठेतरी खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं झाल्या आणि म्हणूनच या मॅच मध्ये तो आता फरक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 1 धावेची गरज आहे. सॉफ्ट हँड खेळलाय थ्रू दी कव्हर्स. चाललाय चेंडू सीमारेषा पार आणि दीपक बुरकुंडच्या बॅटमधनं हा विजयाचा चौकार. विजयी होईल या मॅच मध्ये टीम दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.